नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाटक केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कामोठे सेक्टर 19 मध्ये शेका पक्षाने सुरू केले जनसंपर्क कार्यालय. चिंचपाडा येथे समाज मंदिर आणि रस्त्याचे आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गुळसुंदे तसेच आसपासच्या गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा करण्यात आला शुभारंभ. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा. गणेश उत्सव सगळीकडेच अगदी उत्साहात सुरू आहे. गणरायाचे भक्त अगदी मनोभावे त्यांची सेवा करीत आहे. गणेश उत्सवादरम्यान पनवेल, उरणसह नवी मुंबईतील सर्व गणरायाचं घरगुती बाप्पांचं दर्शन आमदार विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांनी घेतलंय. नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विविध विकास कार्यांचा शुभारंभ करण्यात येत आहे. चिंचपाडा येथे रविवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते मधलापाडा ते दिवडपाडा रस्त्याचं उद्घाटन, याचबरोबर चिंचपाडा येथील समाज मंदिराचा उद्घाटनाचा सोहळा मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून चिंचपाडा येथे बांधण्यात आलेल्या समाज मंदिराचे आणि अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन रविवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात आपण आपल्यासाठी पुनर्वसन पॅकेज अंतर्गत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्याकरता आपल्यातील एकी कारणीभूत आहे.
त्याचप्रमाणे सिडकोची सामंजस्याची भूमिका देखील त्याला कारणीभूत आहे असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले. गावामध्ये विकासाची कामं करण्यामध्ये आपण कुठले नेहमीच अग्रेसर राहिलेले आहोत. आता आपल्या गावाचं पुनर्वसन होत आहे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे की हा सर्व विमानतळ विरोधी कृती समितीच्या माध्यमातून सिडकोकडनं आपल्या शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी आपल्या गावाचा जो हिस्सा आहे तो निश्चितच फार मोठा हिस्सा आहे. हे जे काय आपण मिळवलेलं आहे त्या मिळवण्यामध्ये आपल्या चिंचपाडा ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे हे सांगायला मला आपल्याला ही जेव्हा गावाचं पुनर्वसन करण्याची वेळ आली, हे गाव उठवण्याची वेळ आली, तेव्हा मला वाटतं सगळ्यात पहिला सर्वेक्षणाचा निर्णय सुद्धा आपल्या गावाने घेतलेला आणि सिडकोच्या MDच्या माध्यमातून आपण ग्रामस्थांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या विभागात होणाऱ्या विकासाची फळे आपल्या भावी पिढीला चाखायला मिळावीत यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे आणि बिल्डर्सचे बटीक न होता आपला आर्थिक उत्कर्ष आपण स्वतःच साधला पाहिजे. त्याकरिता असलेले मार्गदर्शन करण्याची आपली तयारी आहे असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले. आपल्या मेहनतीवर सिडकोच्या MD आणि जॉईंट MDच्या सहकार्याने आपल्याला भरपूर काहीतरी मिळालेलं आहे. पण जे भरपूर मिळालेलं आहे ते भरपूर आपल्या कुटुंबासाठी सुद्धा राहिलं पाहिजे ही खबरदारी आता आपण कारण जे मिळवण्यासाठी आपण संघटित प्रयत्न केले. जेव्हा आपण बारगावच्या हायस्कूलवर सर्व प्रकल्पग्रस्तांची एक जेव्हा जाहीर सभा ठेवली त्याच्यामध्ये 50% लोक हे एकट्या चिंचपाड्याचे होते आणि त्या तुमच्या ग्रामस्थांच्या सहभागामुळे ती सभा त्या ठिकाणी आपण यशस्वी केली आणि अशा पद्धतीनं संघटित येऊन गेली 2 वर्ष आपण सतत त्यासाठी वाटाघाटी चर्चा भले आंदोलन करायला आपल्याला लागत असेल पण तरी संघटितपणाच्या जोरावर जे आपण मिळवलेलं आहे ते आपल्या मुलाबाळांसाठी केलं पाहिजे. ते सगळा जो काय आपण कमावलेला घास आहे तो आपल्या मुलाबाळांच्याच तोंडात गेला पाहिजे, तो बिल्डरच्या तोंडात घातला गेला नाही पाहिजे, गेला पाहिजे एवढी मागणी माझी आपल्याकडे. या कार्यक्रमाकरिता पनवेल पंचायत समितीचे सदस्य प्रल्हाद केणी, ग्रामशिक्षण समितीचे सभापती अनिल केणी, सरपंच ललिता केणी, उपसरपंच प्रल्हाद भोपी, संघर्ष समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ केणी, अनंता परदेशी इत्यादी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. मात्र बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा कर्नाळा केबल नेटवर्क. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर हैं फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम, सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली?
मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ, सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। लाडक्या ताईला घेऊ स्वर्ण अलंकार, झुमके पाटल्या आणि घेऊया राणी हार, कमरबंद छल्ला करे ताईचे स्वप्न साकार, बाजूबंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार, ताईच्या गळ्याला चेन लॉकेट नक्षीदार, आणूया अंगठी बाळी नातवाला डौलदार, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्सचे अलंकार। 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स, गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम, पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल। राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत गुळसुंदे, आकुळवाडी आणि लाडीउळी इत्यादी गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ सोमवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गुळसुंदे, आकुळवाडी आणि लाडिवली इत्यादी गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ सोमवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, माजी झेडपी सदस्य सुरेश ठाकूर, कर्नाळा बँकेचे संचालक RD पाटील, सरपंच अश्विनी म्हस्के, उपसरपंच प्रकाश माळी, लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष जगदीश पवार, प्रमोद विध्वंस, प्रकाश पाटील, सुभाष आहिर इत्यादी मान्यवरांसह माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या पाहता उपरोक्त गावांसाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते। त्या बरहुकूम उसरण धरणातील पाण्याचा उपयोग केवळ या 3 गावांसाठीच नव्हे तर आसपासच्या परिसरातील सर्वच गावांकरिता केला जाईल, मात्र त्याकरिता नागरिकांनी पाणी बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे। आपल्या फक्त 3 गावापुरती योजना नाही, कल्पना अशी आहे का त्या ठिकाणी एक विहीर आज या 3 गावाच्या पाणी पुरवठ्याची योजना राबवणार आहोत। आणि मी जो काय सर्वे केला, मी जी काय माहिती घेतली त्याप्रमाणे लाडिवली, आकुळवाडी, गुळसुंद्यापासून दांडपारपर्यंत जेवढी हे घरं आहेत, जेवढी जे वसाहती आहेत, त्या सर्व वसाहतींना पुरून उरेल एवढं पाणी ह्या धरणामध्ये आहे, ते लोकांना आपण निश्चितपणे देणार आहोत। शुद्ध पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, तरी पण अधिक शुद्ध करण्याचा प्लॅन देखील आपण ह्याच्यामध्ये धरणार आहोत। रॉ वॉटर म्हणजे आहे तसं धरणातलं पाणी आपण देणार नाही, तर ते सुद्धा शुद्ध करून आपण पाणी देणार आहोत। आणि पाण्याचा प्रश्न पुढच्या कमीत कमी 25 वर्षासाठी सुटला पाहिजे, अशा प्रकारचे नियोजन आपण या माध्यमातून निश्चितपणे केलेलं आहे। दरम्यान या योजनेबाबत भाष्य करताना आमदार विवेक पाटील यांनी बाळा पाटील आणि प्रमोद विध्वंस तथा त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले। ह्या लाईनीमधनं आपला पुरेसे पाणी मिळत नव्हतं, कधी कधी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जायचा, लाईटच जायची, मग ते पाणी यायचंच नाही, तिकडनं आले तर आपली इथली लाईट जायची, मग पाणी यायचं नाही। अशा अनेक संकटांना तोंड देत देत मला या ठिकाणी बाळा पाटील, प्रमोद विध्वंस आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खरं मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले। काय एवढ्या अडचणीवर मात करून शेवटपर्यंत योजना चालू ठेवण्याचं काम निश्चितपणे त्यांनी चालू केलं। यावेळी गजानन माळी आणि RD पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त करताना आमदार विवेक पाटील यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या आश्वासन पूर्तीबाबत त्यांना धन्यवाद दिले। ही स्कीम कुणाच्या डोक्यात नव्हती, ती स्कीम साहेबांच्या डोक्यामध्ये आली। त्या उसरण धरणाचं शुद्ध असं पाणी, जे आपण पाणी हे पातंगा गटारगंगा झालेली आहे, त्या पाण्यामुळे अनेक रोग होत आहेत, परंतु
साहेबांच्या ह्या एका नियोजनामुळं, साहेबांच्या विचारामुळं आज आपल्याला एक उसरण धर्माचं अगदी शुद्ध पाणी उद्या आपल्याला मिळणार आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला रोगराई कमी होणार आहे. याच्यामुळे एक तुम्ही लक्षात ठेवा का हेतू किती चांगला असावा आणि या पाठीमागे साहेबांचा स्वच्छ हेतू होता आणि त्यामुळे आपल्याला स्वच्छ असं पाणी मिळणार आहे आणि हे फक्त आणि फक्त आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्यामुळे होतंय आणि घडतंय. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत गेली, पाण्याची अडचण भासू लागली. कोणती अडचण झाली की पण आमदार साहेबांकडे धाव घेतो आणि ती धाव घेतल्यानंतर आमदार साहेबांचा शब्द आपल्याला दिला की नवीन योजना करा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तो शब्द त्यांनी आज पूर्ण केलेला आहे असं मला विश्वासाने सांगायला हरकत नाही. उद्घाटन झालेलं आहे. ती योजना अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. कोणतं आमदार साहेबांनी जे शब्द दिला त्या आज या गोष्टी आणि या विभागाकरता पूर्ण करतात त्याचंच हे ज्वलंत उदाहरण आहे. खारघर ग्रामपंचायत निधीतून खारघर येथील सेक्टर 4 मधील कैलाश भवन सोसायटीमध्ये पेवर ब्लॉक्स बसवण्याच्या कामाचं उद्घाटन शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने सोसायटीसाठी खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राम करावकर, सभापती गोपाळ भगत, संजय घरात, गुरुनाथ गायकर उपस्थित होते. आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. एक शाम रोटी शोटी के नाम. अगर आप करना चाहते हैं एंजॉय आपकी शाम तो होटल रोटी शोटी है आपके डेस्टिनेशन का नाम. मुंबई गोवा हाईवे पर पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर शेडोन में रोटी शोटी, जहां आपको मिलेगा आपका फेवरेट आगरी और मालवानी सी फूड. खाने से पहले आप चुनिए आपका मनपसंद और फ्रेश सी फूड. अगर आप वेज खाना पसंद करते हैं तो आपके लिए है सभी महाराष्ट्रियन सब्जी का भंडार. स्पेशल लपेटा, फ्रेश और हाइजीनिक फूड, एक्सीलेंट सर्विस के साथ. और अगर आप अपनी शाम और भी रंगीन बनाना चाहते हैं तो आप एंजॉय कर सकते हैं हर तरह के ड्रिंक्स, वो भी एक गजल प्रोग्राम के साथ. होटल रोटी शोटी, जहां गजल की महफिल में मजा लीजिए खाने और ड्रिंक्स का. साथ ही आपके बच्चों के लिए एक बड़ा सा प्ले एरिया और एक खास पार्टी हॉल, जहां आप सेलिब्रेट कर सकते हैं आपके यादगार लम्हे. तो एक बार जरूर आइए एक शाम रोटी शोटी के नाम. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. सहावारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे.
माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला. म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. खांदा कॉलनी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसंच या प्रसंगी काँग्रेस सरकारला विसर्जित करण्याचा निश्चय करत रहिवाशांनी शेका पक्षात प्रवेश केला. पनवेल येथील खांदा कॉलनी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य गोपाळ भगत, उत्तर भारतीय सेलच्या महिला आघाडी अध्यक्ष अमिता चौहान, जिल्हा परिषद सदस्य अरविंद म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संजय भोपी, बरकत खान, DN यादव, भीमराव पवार, मोतीराम कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. मित्र, ह्या कार्यालयाचा उपयोग आपल्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी निश्चित होईल. त्यासाठी आमचा इथला खांदा कॉलनीतला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता सातत्याने सतर्क राहीलच. याशिवाय अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी गोरगरीब जनतेला मदतीचा या कार्यालयात व्हावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. या प्रसंगी खांदा कॉलनी येथील रहिवाशांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला, ज्यांचे बाळाराम पाटील, जयम म्हात्रे यांच्या हस्ते पक्षामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खांदा कॉलनीचे चित्र बदलण्याचा शेका पक्ष नक्कीच प्रयत्न करेल. तसेच तुम्ही केलेल्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देखील बाळाराम पाटील यांनी येथील जनतेला दिले. या कार्यालयाच्या माध्यमातून खांदा कॉलनीतल्या साऱ्या नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न माझे सारे सहकारी निश्चितपणानं करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना 100% सहकार्य साऱ्या शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्वाचा असेल असं या ठिकाणी अभिवचन देतो. तसेच काँग्रेसवर देखील बाळाराम पाटील यांनी चांगलीच टीका केली. ज्या पद्धतीनं काँग्रेस विरोधी वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसतंय ते निश्चितपणानं उशिरानं का होईना पण लोकांना जाण झालेली आहे याचं द्योतक आहे. 15 वर्ष या महाराष्ट्र राज्याची सत्ता संपादन करत असताना राज्य म्हणून किंवा राज्याच्या विकासाचं धोरण म्हणून कुठलंही धोरण न आखणारी मंडळी आज आचारसंहिता आज लागते की उद्या लागते अशा टप्प्यावर मात्र धनादन निर्णय घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. पण हे निर्णय जे आज घेतील ते ही मंडळी उद्या अंमलात आणणार नाही याची जाणीव आपण साऱ्यांनी ठेवली पाहिजे. कारण हे जे निर्णय घोषित करतायत त्याचे शासकीय राजपत्र जे आहेत GR तेच पूर्ण होणार नाहीत, तेच जाहीर होणार नाहीत. केवळ विधानसभेच्या निवडणुका आल्या म्हणून निर्णय घेण्याचा झपाटा लावलेला आहे. सिडकोच्या या ठिकाणच्या ज्या इमारती आहेत ज्यांचं स्लॅब पडतोय, कुठल्या कॉलमचं प्लॅस्टर उतरतंय, कुठल्या बीमचं प्लॅस्टर उतरतंय अशी परिस्थिती गेल्या 10-15 वर्षापासून आहे. अगदी या राज्याचे मंत्री गणेश नाईक साहेब 10 वर्ष त्याच्यासाठी बोंबलतायत पण आजपर्यंत या मंडळींना तो निर्णय घ्यायला मुहूर्त लाभलेला नव्हता. पण उद्या आचारसंहिता लागेल म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 2.5 FSI देतो आणि बिल्डिंगचं पुनर्विकास करतो म्हणून घोषणा केलेली आहे. आणि कालच्याच रात्री नेरूळमध्ये सिडकोच्या या घरामध्ये स्लॅब पडून 2 नागरिक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत. सिडकोमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मारेकरी असणाऱ्या या शासनाला त्यांच्या पापाचा जाब विचारण्याचं काम आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये करायचं आहे. तसेच यावेळी येथील उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. गणेश विसर्जनाप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला देखील विसर्जित करण्याचा निश्चय इथल्या नागरिकांनी केला आहे. अतिशय चांगल्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. आपण जर बघितलं की दिल्ली पासून जी सुरुवात झालेली आहे या काँग्रेसच्या विसर्जनाची, आपण गणपती विसर्जन करणार आहोत
पण त्यापूर्वी या खांदा कॉलनीतील काँग्रेसला विसर्जित करण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग व्हावा असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. तसेच यावेळी बाळाराम पाटील यांनी शेका पक्षाचे कार्यकर्ते भीमराव पवार यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भीमराव पवार यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या साऱ्यांच्याच वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा. कामोठे सेक्टर 19 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांनी केलंय. यावेळी आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील, कामोठे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कामोठे सेक्टर 19 आणि त्या नजीकच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रविवारी कामोठे सेक्टर 19 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच बेबीताई म्हात्रे, उपसरपंच के म्हात्रे, सदस्य शंकर म्हात्रे, तानाजी पाटील, महादेव म्हात्रे, राजेश गायकर, रवी जोशी, अमिता चौहान, गुरुनाथ म्हात्रे, पंडित गोवारी, मधुकर सुरते आदी मान्यवरांसहित स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा हेतू केवळ निवडणुका तोंडावर असल्याने जनतेला आकर्षित करण्याचा नाहीये, तर कामोठ्यामध्ये शेका पक्षाच्या माध्यमातून यापूर्वी जी काही विकास कार्य सुरू केली आहेत त्या विकास कार्यांना आता अजून गती प्राप्त करून द्यावयाची आहे. जे काम कामोठ्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं या कामोठे वसाहतीच्या स्थापनेपासून केलेलं आहे, जे काम या वसाहतीच्या स्थापनेपूर्वी जुई, नौपाडा, कामोठा या गावांसाठी शेतकरी कामगार पक्षानं केलेला आहे, त्या कामाचं बळ घेऊन वसाहतीच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्षानं केलेल्या कामांची जंत्री बरोबर घेऊन शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीला कामोठ्यामध्ये सामोरं जातोय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथल्या नागरिकांच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष कायमच कार्यरत होता आणि सातत्याने झटत देखील होता आणि भविष्यात देखील तो तसाच राहील. मात्र फक्त नागरिकांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसच्या नेते मंडळींनी कामोठा कॉलनीत अशी कोणती विकास कार्य केली आहेत ती त्यांनी जनतेसमोर उघड करावी, अशी जळमळी टीका बाळाराम पाटील यांनी यावेळेस विरोधकांवर केली. जिल्हा नियोजन मंडळ असेल, आमदार निधी असेल, राज्य सरकारचा अर्थसंकल्प असेल, 10 वर्ष काँग्रेसच्या आधिपत्याखाली असलेल्या केंद्राचा अर्थसंकल्प असेल, या चारहीच्या माध्यमातून आणि ज्या अन्य योजना ग्रामविकास मंत्रालय असेल, नगरविकास मंत्रालय असेल यांच्या माध्यमातून राबवल्या जातात, या माध्यमातून कामोठ्याच्या विकासासाठी आपण किती कोटी रुपये आणले त्याचा हिशोब पहिला द्या आणि नंतर कामोठे ग्रामपंचायतीनं काय करायचं ते शिकवा. विकास कार्यांमध्ये खोडा घालणाऱ्या काँग्रेसने कामोठे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कार्यांवर बंदी घालून त्यांनी त्यांच्या हीन दर्जाच्या मानसिकतेचा परिचय करून दिला आहे. या वसाहतीमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतून, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निधीतून काम करण्याचा निर्णय आपण घेतला. त्यावेळेस संपूर्ण राज्याची यंत्रणा, ग्रामविकास राज्यमंत्री बंटी पाटील, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, BDO या साऱ्यांना कामाला लावून ही कामं करू नका म्हणून मागणी करणारे सुनील पाटील असतील, भोपी असतील, अशी जी मंडळी काँग्रेसची आहे ती पिलावळ आज या सोसायटीतलं काम करा म्हणून उपोषणाचं ढोंग करायला आपल्या समोर येते. यांचा बुरखा फाडून जनतेला वस्तुस्थिती सांगण्याची वेळ झालेली आहे. या दरम्यान आमदार विवेक पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सुरू करण्यात येणारे प्रत्येक जनसंपर्क कार्यालय हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू करण्यात येते आणि याचमुळे गेल्या 52 वर्षांपासून शेका पक्ष येथे कार्यरत आहे. हे कार्यालय म्हणजे कोणतरी आणून बसवलेत ऑफिस मध्ये असं राहणार नाही, तर आमचे सर्व कार्यकर्ते आपल्या मदतीसाठी, आपले प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही या निमित्ताने आपल्याला देतो. कारण शेतकरी कामगार पक्षाने आम्हाला हीच शिकवण कार्यकर्त्यांना दिलेली आहे. जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि त्या दिलेल्या शिकवणीप्रमाणेच आम्ही काम करतोय.
म्हणून गेली 52 वर्ष आम्ही या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा तुम्हा सर्व जनतेच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी फडकवत ठेवण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झालो. 2001 मध्ये झालेल्या निवडणुकांमधील पराजयानंतर आम्ही येथे प्रत्येक निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. जनतेची सेवा करण्याचा कायमच प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. मात्र या उपर शेका पक्षाला बदनाम करण्याच्या हेतूने सांप्रदायिक वादविवाद तंट्यांची मदत घेणाऱ्या काँग्रेसच्या नेते मंडळीने कामोठ्यांच्या सरपंचावर खोटी FIR केली. पण सत्याचा नेहमी विजयच होत असतो आणि काँग्रेसला आपली खोटी तक्रार मागे घ्यावीच लागली, असं प्रतिपादन यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी केलं. आम्ही कधी कुणाचं वाईट करायच्या भानगडीत पडत नाही. जेवढ्या लोकांचं चांगलं करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. पण जे आमदार झाले 2009 साली ते ह्या ठिकाणी कोणाचं तरी वाईट केलं पाहिजे. आमच्या सरपंचांच्या विरुद्ध सगळे काँग्रेसची ताकद वापरली. त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल जरी केला, गुन्हा दाखल करून आता अटक होणारच अशा प्रकारच्या वावड्या पसरवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी ओळखलं जातं. शेवटी आमच्या सरपंच जिंकल्या आणि ते केस त्या ठिकाणी नामुष्कीनं मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. लाख विरोध असला तरी आम्ही कामोठा कॉलनीमध्ये विकास कार्य करून राहणार, असं प्रतिपादन करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की कॉलनीच्या विकासासाठी प्रत्येक प्रयत्न करण्यात येईल. शेतकरी कामगार पक्ष आपल्या हिमतीच्या जोरावर मिळालेल्या सत्तेचा वापर करून या ठिकाणी लोकांची कामं करण्यामध्ये कटिबद्ध आहे. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर चांगलीच तोफ डागली. शेतकरी कामगार पक्षानं प्रत्येक कामासाठी लढा केलेला आहे, प्रत्येक कामासाठी घाम गाळलेला आहे, प्रत्येक कामासाठी मेहनत केलेली आहे. तेव्हा या वसाहतीमध्ये कामं झाली आहेत. असं कोणीतरी येणार 4.5 वर्ष आमदार म्हणून काय काम करायचं नाही आणि मग लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवाराला जेव्हा 42,000 मतं कमी पडतात तेव्हा खडबडून जागे होता. अरे काहीतरी आपलं चुकलं, आता आपलं काहीतरी करायला पाहिजे म्हणून नौटंकी करायला सुरुवात करायला आहे. अरे लोकसभेला 42,000 तुम्हाला मागे टाकलंय, विधानसभेला 50,000पेक्षा जास्त मागे टाकल्याचं आम्ही राहणार नाही. हा निर्धार इथले माझे सगळे शेका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या द्वारे करतो. यासह उपसरपंच KK म्हात्रे यांनी देखील काँग्रेसवर सडेतोड टीका केली. जाता जाता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कामोठे सेक्टर 19 मध्ये शेका पक्षाने सुरू केले जनसंपर्क कार्यालय. चिंचपाडा येथे समाज मंदिर आणि रस्त्याचे आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गुळसुंदे तसेच आसपासच्या गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा करण्यात आला शुभारंभ. आणि आज या बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.